जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। हॉरर चित्रपटाला शोभेल अशा एका प्रेम कहाणीचा भयानक अंत झाल्याची घटना भिवंडी शहरात समोर आली आहे। प्रेम कहाणीमधील 25 वर्षीय मजनूने 22 वर्षीय लैलाचा धारदार शस्त्रानं शिरच्छेद करून शिर धडा वेगळा केलं। मृतक मुस्कान आणि आरोपी तहा दोघेही भिवंडी शहरातील नवी वस्ती परिसरात राहत होते। आरोपी तह हा ट्रक चालक असून मृत मुस्कान ही रील बनवून सोशल मीडियावर टाकत असतानाच दोघांची 2 वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती। याच ओळखीतून प्रेमात रूपांतर होऊन दोघंही लैला मजनूसारखे राहत असतानाच दोघांनी प्रेमविवाह केला। त्यानंतर त्यांना एक मुलगा झाल्यानं आपण वेगळं राहू म्हणून मृतकने आरोपीकडे तगादा लावल्यानं त्याने भिवंडी शहरातील खाडीलगतच्या 20 मीटर अंतरावर ईदगाह परिसरात खोली भाड्याने घेऊन दोघंही 1 वर्षाच्या मुलासह राहत होते। त्यातच दोघंही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद होऊन आपल्याच चिमुकल्याला मारहाण करत होते। याच वादातून नेहमीच दोघात भांडणं होत होती। 30 ऑगस्ट रोजी धडा वेगळे महिलेचे शिर आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती। तर महिलेची ओळख पटवणं व त्यानंतर हत्येचा आरोपी पकडणं असं मोठं आव्हान भोईवाडा पोलिसांसमोर होतं। पोलिसांनी ईदगाह झोपडपट्टीत माहिती घेण्यास सुरुवात केली। त्यामध्ये येथील एक महिला दिसत नसल्याबद्दल माहिती समोर आली। त्यामुळे पोलिसांनी तपासणी दिशा निश्चित करत चौकशीस सुरुवात केली। त्यामध्ये परवीन उर्फ मुस्कान या महिलेचा तो मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं। तिचा चालक पती घरी नसल्यानं आढळून आलं। पोलिसांनी शोध घेत त्यास 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली। त्यानंतर पती तहा याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्यास घटनास्थळी नेऊन हत्या केलेल्या पत्नीचे धड कुठे आहे त्याबाबत शोध घेण्यासाठी खाडीपात्रात बोटीच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मिळून आलेला नाहीये। दिनांक 30/8/25 रोजी आपल्याला सकाळी 10:30ला भुईवाडा पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार रवींद्र पाटील यांना अशी माहिती मिळाली की ईदगाह रोड झोपडपट्टी स्लॉटर हाऊसच्या बाजूला खाडीमध्ये एका मानवी महिलेचे एक मुंडके दिसून येत आहे अशा पद्धतीची माहिती मिळाली। त्यावरून सदर ठिकाणी आमचे पोलीस स्टाफ पोहोचला आणि सदर मुंडक्याची जेव्हा पाहणी केली तेव्हा ते धडापासून वेगळं केलेलं मुंडकं आपल्याला खाडी किनारी मिळून आलं। त्यानंतर सदर प्रकरणामध्ये आपण भुईवाडा पोलीस स्टेशनला 599/2025 भारतीय न्याय संहिता 103/1 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना एक महिला नामे श्रीमती हनीफा खान नवी वस्ती या पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांची मुलगी 2 दिवसापासून तिचा मोबाईल बंद आहे आणि तिचा नवराही तिला प्रतिसाद देत नाही अशा पद्धतीची तक्रार आल्यावरून पोलिसांचा संशय बळावला आणि तिच्या नवऱ्याला जेव्हा ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तेव्हा तिच्या नवऱ्याने या प्रकरणामध्ये सदर महिलेचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली। कोणत्या कारणाने या संदर्भाने हा व्यक्ती वेगवेगळी कारणं सांगतोय। अजूनही 100% आपल्याला कोणत्या कारणाने मारलेला आहे अजून निष्पन्न झालेलं नाही। आता आरोपी आपल्या ताब्यात आहे। पुढील तपास करून योग्य ती कारणांचा शोध घेतला जाईल। चारित्र्यावरून संशय घेतला जात होता, दोघेही एकमेकांवरती चारित्र्यावर संशय घेत होते अशी बातमी नाही। असा प्रकार अद्यापपर्यंत तरी लक्षात आलेला नाही आहे। योग्य कारण मिळाल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात योग्य माहिती दिली जाईल। मुलांना देखील मारहाण करत होती, त्याचे एक मुल आहे, बाळ आहे, तिला देखील मुलांना मारहाण करत होती, परंतु मुलांना मारहाण केल्यामुळे एवढा मोठा निर्णय कोणी घेईल असं वाटत नाही, म्हणून अजून तपास सुरू आहे। चारित्र्यावरून संशयावरून अनेकदा त्यांच्यामध्ये भांडण होत होते आणि तो विकोपाला गेला। या संदर्भात आणखी तपास सुरू आहे।
दुसरी गोष्ट सर की जो घरामध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर ज्या शस्त्राने हल्ला करण्यात जो शस्त्र जप्त करण्यात आलेला आहे का किंवा किती तुकडे करण्यात आले होते? हां, या संदर्भामध्ये आता त्यांनी बॉडीचे धडापासून मान वेगळी केलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला तपासात सांगितलेलं आहे. परंतु जोपर्यंत आपल्याला बॉडी मिळत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणं योग्य होणार नाही. संवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.